नमस्कार मंडळी, आज आपण उपवासासाठी अगदी मऊ, मोकळी, खमंग आणि झटपट तयार होणारी भगराची उसळ बनवणार आहोत. उपवास कोणताही असो, उसळ अशी बनवा की प्रत्येक दाणा मोकळा मोकळा राहील, अशी परफेक्ट रेसिपी मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. तर त्यासाठी आपल्याला शेंगदाणे घ्यायचे आहे. शेंगदाणे मस्त कमी गॅसवर अतिशय खमंग कुरकुरीत भाजून घ्यायचे. आषाढी एकादशी असो, महाशिवरात्री असो, नवरात्री असो किंवा कोणत्याही उपवासासाठी मस्त रेसिपी आणि झटपट तयार होणारी, कमी साहित्यामध्ये आपल्याला ही रेसिपी कशी तयार करता येईल व वेळही वाचेल आणि आपल्याला चविष्टही लागेल. तर शेंगदाणे मस्त भाजून झालेले आहे. त्याची आता आपण साल काढून घेतलेली आहे. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून शेंगदाणे जाडसर कुटून घ्यायचे, बारीक वाटून घ्यायचे. 2 ते 3 बटाटे आपल्याला लागणार आहे, तर त्याचीही साल काढून घ्यायची आहे. भगर बटाट्याची उसळ ही 2 प्रकारे केली जाते. एक म्हणजे जी आता आपण सध्या बनवत आहोत तर त्या प्रकारे, आणि दुसरी पद्धत म्हणजे आधी भगर शिजवून घ्यायचा, तो थंड झाल्यानंतर त्याला फोडणी द्यायची. तर ही 2 प्रकारे आपण उसळ तयार करू शकतो, परंतु डायरेक्ट झटपट उसळ आज आपण तयार करत आहोत. तर सर्वप्रथम आपण भगर घेतलेला आहे. सर्वप्रथम भगर निवडून घ्यायचा आणि 2 ते 3 वेळा पाणी टाकून स्वच्छ धुवून काढायचा. त्यानंतर 10 ते 15 मिनटं भगर आपण असाच भिजत ठेवणार आहे. वाटण्यासाठी आपण मिरची, जिरे, जर तुम्हाला कढीपत्ता चालत असेल तर तुम्ही कढीपत्ताही घेऊ शकता, नाही तर फक्त मिरची आणि जिरे जाडसर कुटून घ्यायची, मिक्सरमध्ये फिरून घ्यायची. त्यानंतर बटाटे बारीक कापून घ्यायचे. मिरची कुटून न घेता तुम्ही जाडसर कापूनही घेऊ शकता किंवा जिरे आणि मिरची बारीक वाटूनही घेऊ शकता. तर सर्व तयारी आपली करून झालेली आहे आणि भगरही 15 मिनिट मस्त भिजलेला आहे. आज आपण ही उसळ कुकरमध्ये तयार करणार आहोत. तर फोडणीसाठी तेल घेऊ शकता किंवा तुपाचाही वापर करू शकता. तेल तापल्यानंतर मिरची आणि जिरे टाकलेलं आहे, ते मस्त तेलामध्ये खमंग भाजून घ्यायचं, परतून घ्यायचं. आता यामध्ये आपण भगर टाकलेलं आहे. भगर मस्त 1 ते 2 मिनटं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. जिरे मिरची टाकल्यानंतर तुम्ही यामध्ये अख्खे शेंगदाणे टाकू शकता किंवा शेंगदाण्याचं कूट टाकू शकता. जसं आपल्याला आवडत असेल त्याप्रमाणे तुम्ही ही खिचडी म्हणजेच उसळ तयार करू शकता. तर 1 ते 2 मिनटं मस्त हा भगर तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. त्यानंतर यामध्ये बटाटा, उपवासाचं मीठ टाकायचं आणि पाणी टाकायचं. पाणी आपल्याला जास्त टाकायचं नाही, कारण आपण आधी भगर 15 मिनिटे भिजवून घेतलेलं आहे आणि ही खिचडी मोकळी होण्यासाठी पाणी आपल्याला बेताचं टाकायचं आहे. फक्त या साहित्याच्या वर थोडंसं 1 कांडं पाणी येईल एवढंच पाणी टाकायचं आणि भगर मस्त शिजवून घ्यायचा कमी गॅसवरती. महत्त्वाची गोष्ट म्हणजे भगर जर जुना असेल तर त्याला थोडंसं पाणी जास्त लागतं आणि हाच भगर जर नवीन असेल तर त्याला पाणी कमी लागेल आणि कदाचित भगर चिकटही होऊ शकतो. तर आपण 2 मिनिटे मस्त भगर या तेलामध्ये फोडणीमध्ये परतून घेतलेलं आहे. बटाटे टाकलेले आहे आणि आता यामध्ये पाणी टाकणार आहोत. अर्धा ते पाऊण ग्लासात ही खिचडी मस्त तयार होईल. तर बघा पाणी किती टाकायचं तर ते आपल्याला दिसत असेलच. एवढंच पाणी टाकायचं आहे. मीठ टाकलेलं आहे. व्यवस्थित कालवून घ्यायचं. कुकरचं झाकण लावायचं आहे आणि 2 शिट्टी होईपर्यंत ही उसळ मस्त शिजवून घ्यायची. तर बघा किती झटपट ही उसळ आपण तयार करू शकतो, तेही मस्त मोकळी आणि मऊ. अशाच प्रकारचे नवनवीन पारंपरिक हेल्दी आणि टेस्टी रेसिपी, तसेच पावसाळी रानभाज्या, त्यांची ओळख, त्याची माहिती आणि रेसिपी हेही आपल्या चॅनलवरती अपलोड केली जाते. कारण सध्या पावसाळा ऋतू आहे आणि ह्या पावसाळी रानभाज्या ह्या जंगलामध्ये उगवलेल्या आहे. तसेच काही भागामध्ये त्या विकायलाही असतात. तर आपण विकतही घेऊ शकतो आणि अशा प्रकारच्या रेसिपी बनवून खाऊ शकतो. तर बघा आपण बघू शकता की मस्त मोकळी मोकळी आपली उसळ तयार झालेली आहे. तर आता आषाढी एकादशी येत आहे, तर अशा प्रकारची झटपट उसळ तुम्ही तयार करा आणि त्याचा आस्वाद घ्या. रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा, कमेंट करा, शेअरसुद्धा करा. धन्यवाद मंडळी.